राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। नमोचा पुढील हप्ता कधी येणार, कर्जमाफीची नवीन यादी तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कृषीच्या आकृतिबंधामध्ये होणार बदल, क्षेत्रफळ, पैसा क्षेत्र, भौगोलिक गरजानुसार नव्या पदाची निर्मिती। जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6477 कोटी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। माजलगाव धरण कामाला गती मिळणार। देशातील धरणांमध्ये 59% पाणीसाठा उपलब्ध असून महाराष्ट्रातील धरणांमध्ये 88% साठा उपलब्ध आहे। दक्षिण भारतामध्ये गंभीर तुटवडा भासत आहे। शेतमाल निर्यातीसाठी ग्रीन चॅनल, बंदरे, शिपिंग कंपन्यांना वाहतुकीत प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येत आहे। दर्जेदार केळीचा तुटवडा, दर 2450 रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचलेला आहे। मध्य प्रदेशामध्ये मोठी आवक वाढलेली आहे। कर्जमुक्तीला ऑडिटचा ब्रेक लागलेला आहे। पीक कर्जही लांबणीवरती, पहिल्या यादीतील लाभार्थी कर्जमुक्तीच्या रकमेच्या प्रतीक्षेमध्ये आहे। जुन्या कर्ज खात्यावरील प्रक्रिया रखडल्याने नव्या कर्जासाठी अडचणी निर्माण होत आहे। बँकाच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत। कंत्राटदारांची बिले वेळेमध्ये देण्यासाठी नवी प्रणाली लागू, राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 180 दिवसानंतर थकीत रकमेवरती मिळणार व्याज। जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6477 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। वाढत्या महागाईमुळे बजेटचे खोबरे, नारळाचे दर 5 रुपयांनी वधारले। श्रावण महिना सुरू होताच नारळ खोबऱ्याच्या दरामध्ये तेजी दिसून येते। सणासुदीमुळे मागणी वाढल्याचा हा परिणाम होतोय। स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग 15 सप्टेंबर पूर्वी करा अर्ज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नूतनीकरण अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर आहे। 10 वर्षे शेती पाण्याखाली असून भरपाई मात्र शून्य मिळालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुद्धा प्रस्ताव हे रखडलेलेच आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 9 महिने प्रतीक्षा, 2015 ते 2026 पर्यंतच्या भरपाईची मागणी केली जाते। प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमधून 85 जणांना वगळण्यात आलेले आहे। मानोरा तालुक्यातील गव्हा येथील हा प्रकार घडलेला आहे। पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। 2761 अंगणवाड्यांमध्ये विजेचा पत्ताच नाही। प्राथमिक सुविधांकडे सुद्धा दुर्लक्ष होतंय। एकात्मिक बालविकास योजना, हजारो पालकांचे भवितव्य अंधारामध्ये, डिजिटल शिक्षण हे दूरच। राज्यामध्ये पाऊस सरासरीच्या उंबरठ्यावरती असून नंदुरबार, लातूर, कोल्हापूरसह 9 जिल्ह्यांमध्ये मोठी तूट दिसून येते। 17 ऑगस्टपर्यंत 94.91% पाऊस झालेला आहे। खरीपाचा पेरा 10 लाख हेक्टरने मागे पडलेला आहे। बाजरी, मका पेरणाऱ्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 2500 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा। भरड धान्य, कडधान्यासाठी केंद्राची ही योजना आखण्यात आलेली आहे। करमाळ्यामधील केळी संशोधन केंद्र हे इंदापूरला हलवण्याच्या हालचाली सुरू आहे। शेलगाव वांगीमधील केंद्र हे कागदावरतीच, करमाळ्यासह जिल्ह्यामधील शेतकरी संतप्त झालेले आहेत। ऊसाचे उत्पादन निम्म्यावरती घटणार, 42 कारखान्यांना याचा फटका बसणार। आर्थिक नुकसानीचा भुर्दंड भरावा लागणार। कमी पर्जन्यामुळे शेतकऱ्यांसह कारखानदार चिंतेमध्ये सापडलेले आहे। एल निनो मान्सून दगा देण्याची भीती व्यक्त केली जाते। IMDच्या अंदाजामध्ये काय सांगितलंय बघा। हवामान विभागाने अंदाजामध्ये सुधारणा करत पावसाचे प्रमाण हे 90% राहील असे म्हटलेले आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% पेक्षा कमी राहण्याची शक्यता IMDने वर्तवलेली आहे। राज्यामध्ये पाऊस सरासरीच्या उंबरठ्यावरती आहे। नंदुरबार, लातूर, कोल्हापूरसह 9 जिल्ह्यांमध्ये मोठी तूट दिसून येते। 17 ऑगस्टपर्यंत 94.91% पाऊस। खरीपाचा पेरा 10 लाख हेक्टरने मागे आहे। यंदा दुष्काळाची 70% शक्यता वर्तवली जाते। कोकणामध्ये अतिवृष्टी तर विदर्भामध्ये सुद्धा तूट दिसून येते। दमदार पावसाअभावी कांग, सूरनदी कोरडीस, 3 प्रकल्प तुडूंब भरले। जामनेरमध्ये धरण तलावांची स्थिती बेताची, 3 प्रकल्पांमध्ये शून्य साठा तर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। शेतजमिनीच्या उतार्यावरती वनक्षेत्र नोंद बदला शेतकऱ्यांचा विरोध होतोय। सातबाऱ्यावरील भोगवाटदार नोंद बदलण्याची मोहीम शेतकऱ्यांकडून स्थगिती देण्याची मागणी केली जाते। ई पीक पाहणीसह कर्ज विम्यावरती परिणामाची भीती